2024मध्ये जर तुम्हाला ब्युटी पार्लर किंवा सलूनसारखा बिझनेस जर ग्रो करायचा असेल, यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचे असेल, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या पॉईंट्सवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. म्हणजेच तुम्हाला हे महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी आणि सक्सेसफुल करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात हे महत्त्वाचे पॉईंट्स कोणते कोणते आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे स्मिता आणि तुम्ही पाहत आहात स्मिताज ब्युटी वर्ल्ड, जिथे तुम्हाला मिळणार आहे नॉलेज, पॅशन, कॉन्फिडन्स आणि सक्सेस. तर पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे स्टे अपडेटेड विथ ट्रेंड्स. यामध्ये आपल्याला लक्षात ठेवा, नेहमी एक ब्युटिशियन आणि थेरपिस्ट म्हणून तुम्हाला नेहमी लेटेस्टच्या ब्युटी काही ट्रीटमेंट्स आल्या असतील, फेस ट्रीटमेंट असतील किंवा मग काही फॅशन रिलेटेड ट्रेंड्स आलेले असतील नवीन, तर त्यांना फॉलो करणं तुम्हाला खूप गरजेचं असतं. कारण तुम्ही ब्युटिशियन आणि थेरपिस्ट म्हणून जेव्हा जॉब करता, त्यावेळेला प्रत्येक वेळेला क्लायंटला नवीन ट्रीटमेंट, नवीन काही ट्रेंड्स त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे सर्वात अगोदर तुम्ही एक ब्युटिशियन आणि थेरपिस्ट म्हणून नवीन आलेल्या ज्या काही लेटेस्ट ब्युटी ट्रेंड्स आहेत किंवा फॅशन ट्रेंड्स आहेत, फेसवरील काही नवीन ट्रीटमेंट्स आहेत, तर या सगळ्या गोष्टींना या ट्रेंड्सला जाणून घेणं आणि त्यांना फॉलो करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर नेहमी अपडेटेड राहणं आणि नवीन ट्रेंड्सला फॉलो करताना तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ब्युटी इंडस्ट्रीसारखे काही नवीन इव्हेंट्स जेव्हा होत असतात, तर अशा नवीन इव्हेंट्समध्ये सहभागी होणंसुद्धा तितकंच गरजेचं असते. आणि अशा क्षेत्रातील ज्या इन्फ्लुएन्झर्स व्यक्ती आहेत, म्हणजे प्रभावशाली व्यक्ती आहेत, तर अशा प्रभावशाली व्यक्तींकडून नवीन गोष्टी शिकणं, त्यांचं अनुकरण करणं, त्याचबरोबर नवीन काही टेक्निक्स आल्या असतील, प्रॉडक्ट आले असतील किंवा स्टाईल आलेल्या असतील, तर अशा नवनवीन गोष्टी शिकून घेणं, त्यांच्याकडून जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. नेक्स्ट महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आहे क्वालिटी सर्व्हिस. लक्षात ठेवा, तुमच्या क्लायंटला नेहमी हाय क्वालिटीची सर्व्हिस प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तुमच्या कस्टमरला नेहमी उच्च दर्जाच्या सेवा किंवा सर्व्हिसेस देणं, तसेच त्या सर्व्हिसेसमध्ये स्किल असणं आणि कन्सिस्टन्सी असणं, म्हणजे तुम्ही जे काही काम किंवा सर्व्हिस तुमच्या क्लायंटला देणार आहात, त्यामध्ये कौशल्य असणे आणि सातत्यपूर्ण ते काम करणं हे सुद्धा खूप गरजेचे असते. तसेच जर तुमच्या कामामध्ये स्किल असेल, कन्सिस्टन्सी असेल, तर यामुळे तुमच्या ब्युटी पार्लरची रेप्युटेशन बिल्ड होणार आहे. याचबरोबर जर तुम्ही पॉझिटिव्ह माउथ मार्केटिंग केली, तर यामुळे सुद्धा तुमचा बिझनेस स्ट्रॉंगली बिल्ड होण्यासाठी खूप मदत होणार आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या या ब्युटी पार्लरमध्ये क्वालिटी सर्व्हिस असणं खूप गरजेचं असतं. यामध्ये पॉझिटिव्ह माउथ मार्केटिंगबरोबर तुम्ही सोशल मीडियासारख्या गोष्टींचा सुद्धा यूज करू शकता. त्यामध्ये तुम्ही फेसबुकवर सुद्धा मार्केटिंग करू शकता आणि मार्केटिंगसाठी तुम्ही व्हॉट्सअपसारख्या गोष्टींचा सुद्धा यूज करू शकता. म्हणजे क्वालिटी सर्व्हिसमध्ये तुम्हाला बेस्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे क्लायंटला, हाय क्वालिटीची सर्व्हिस करायची आहे प्रोव्हाइड. त्याचबरोबर तुम्हाला जे काही प्रॉडक्ट तुम्ही यूज करताय ब्युटी पार्लर सलूनमध्ये, ते प्रॉडक्ट बेस्ट क्वालिटीचे असणे आणि ते क्लायंटला यूज करणे क्लायंटसाठी आणि त्याद्वारे बेस्ट सर्व्हिस, बेस्ट क्वालिटी देणे हे सुद्धा खूप गरजेचे असते. यामुळे तुमचा जो बिझनेस आहे हा स्ट्रॉंगली बिल्ड होणार आहे आणि त्यामुळे तुमची क्वालिटीसुद्धा ही मेंटेन राहणार आहे. तसेच नेक्स्ट आहे बिल्ड अ स्ट्रॉंग ऑनलाईन प्रेझेन्स. ऑनलाईन प्रेझेन्स म्हणजे काय, तर तुम्हाला नेहमी तुमचं जर काम लोकांपर्यंत पोचवायचं असेल, लोकांपर्यंत किंवा क्लायंटपर्यंत तुम्हाला तुमच्या सर्व्हिसेस बद्दलची माहिती द्यायची असेल, तर तुम्हाला प्रोफेशनल काम करणं खूप गरजेचं असतं. एक ब्युटिशियन आणि थेरपिस्ट म्हणून प्रोफेशनली वर्क केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर ऑनलाईन प्रेझेन्समध्ये नेहमी लक्षात ठेवा, एक युजर फ्रेंडली प्रोफेशनल अशी वेबसाईट तयार करणं गरजेचं असतं आणि तुमच्या ब्युटी पार्लरमधील ज्या काही सर्व्हिसेस आहेत, प्राईस रेट
प्राईज आहे, किंवा काही स्पेशल पॅकेजेस आहे, ऑफर्स आहे किंवा त्यांच्याबद्दलचे काही रेट्स आहेत. तर हे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या या वेबसाईटद्वारे लोकांपर्यंत पोहोचवू शकता. तसेच तुमच्या ब्युटी पार्लरची माहिती कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे जे स्पेशल पॅकेज आहे हे बनवू शकता. तसंच सोशल मीडियाचा सुद्धा तुम्ही यामध्ये वापर करू शकता. आणि जर तुम्ही ऑनलाईन बुकिंगची सिस्टीम तुमच्या पार्लरमध्ये चालू केली तर यामुळे क्लायंट तुमच्याकडे आकर्षित होणार आहे आणि तुमच्या जो बिझनेस आहे तो ग्रो होण्यासाठी खूप मदत होणार आहे. म्हणजेच वेबसाईट, सोशल मीडिया आणि स्पेशल पॅकेजेस यांसारख्या गोष्टींचा यूज करून तुम्ही तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स हा बिल्ड करू शकता, स्ट्रॉंग करू शकता आणि या ऑनलाईन गोष्टींमुळे तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी आणि सक्सेस करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. नेक्स्ट पॉईंट आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, म्हणजेच याला CRM टूल असे म्हटले जाते. आता CRM टूल म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागतं, एक ब्युटिशियन, थेरपिस्ट किंवा मग तुम्ही ब्युटी पार्लर सलूनचे ओनर म्हणून किंवा एक बिझनेस जर तुम्ही सांभाळत असाल तर तुम्हाला या CRM टूलबद्दलसुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण याशिवाय तुमचा बिझनेस ग्रो होण्यासाठी अपूर्ण राहणार आहे. तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात? तर यामध्ये आपला कस्टमर जो आहे त्या कस्टमरची पूर्ण डिटेल ठेवणं तुम्हाला गरजेचं असतं. म्हणजे की जसं त्यांचा WhatsApp नंबर आहे, त्यांचा ईमेल ID आहे, त्याचबरोबर त्यांनी या अगोदर कोणत्या प्रकारची म्हणजे ट्रीटमेंट घेतलेली होती तुमच्या सलूनमध्ये, ब्युटी पार्लरमध्ये. या अगोदर ते क्लायंट किती वेळा तुमच्या सलूनमध्ये, ब्युटी पार्लरमध्ये आलेले आहे, त्यांच्या अपॉइंटमेंटची काही हिस्ट्री आहे का? म्हणजे थोडक्यात काय तर क्लायंट हिस्ट्री. तर या गोष्टी लक्षात ठेवणं किंवा या म्हणजे पॉईंट करून ठेवणं किंवा एका नोटबुकमध्ये या पूर्ण गोष्टींची डिटेलमध्ये माहिती लिहून ठेवणं म्हणजेच काय तर तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक क्लायंटची पर्सनल डिटेल ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण त्यांचा WhatsApp नंबर असेल किंवा मग त्यांच्या अपॉइंटमेंटबद्दलची कोणती माहिती असेल, तर हे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही वेळोवेळी त्यांना नवीन ज्या सर्व्हिसेस असतात किंवा पॅकेजेस असतात याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या क्लायंटला WhatsApp नंबरद्वारे कळवू शकता. त्याचबरोबर त्यांची अपॉइंटमेंट कधी आहे हे त्यांना एक रिमाइंड कॉल करण्यासाठी त्यांना एक अगोदर एक कॉल करू शकता आणि त्यांना रिमाइंड करू शकता. त्याचबरोबर ते तुमचे रेग्युलर क्लायंट आहेत का? त्यांची काही हिस्ट्री आहे का? तर अशा प्रकारची जी माहिती तुम्ही ठेवता तर त्याला एक CRM टूल असे म्हटले जाते. मग यामध्ये काय काय असते की तुम्ही लॅपटॉप किंवा मग तुमच्याकडे कुठला कम्प्युटर, PC वगैरे आहे यामध्ये तुम्ही ही माहिती साठवून ठेवू शकता क्लायंटची किंवा मग तुम्ही त्याच्यासाठी एक डायरी करू शकता, एक नोटबुक बनवू शकता आणि त्याच्यामध्ये पूर्ण त्या क्लायंटची हिस्ट्री, डेटा, जे काही डिटेल आहे, फोन नंबर आहे, ईमेल ID आहे, त्यांची अपॉइंटमेंटची लिस्ट आहे, त्यांनी कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट या अगोदर तुमच्या सलूनमध्ये घेतली होती किंवा त्यांनी कोणते पॅकेज घेतले होते. तर याबद्दलची संपूर्ण माहिती ही या तुमच्या डायरीमध्ये किंवा मग त्या PCमध्ये, लॅपटॉपमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. तर या सगळ्या पद्धतीला CRM टूल असे म्हटले जाते. यामुळे काय होणार आहे, क्लायंट आणि तुमच्यामध्ये जे काही रिलेशन आहे हे चांगल्या पद्धतीचं प्रोफेशनली असं बिल्ड होणार आहे. क्लायंट तुमच्या कामामुळे सॅटिस्फाईड राहणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा तुमचा बिझनेस ग्रो करण्यामध्ये खूप या CRM टूलचा फायदा होणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे अपसेल अँड क्रॉस सेल सर्व्हिसेस. आता यामध्ये लक्षात ठेवा, तुमचा जो स्टाफ आहे ब्युटी पार्लर सलूनमध्ये, जो काही स्टाफ तुमचा काम करत आहे तर त्या स्टाफला सुद्धा ॲडिशनल सर्व्हिसेसची माहिती देणं हे तुमचं काम आहे. तुम्ही बिझनेस ओनर किंवा तिथे तुमचं स्वतःचं ब्युटी पार्लर चालवताय आणि तुमच्या हाताखाली एम्प्लॉई असतील, मुली असतील, तर त्या स्टाफला तुम्हाला काय करायचं, ज्या नवीन ज्या सर्व्हिसेस येतात मार्केटमध्ये, ट्रीटमेंट येत असतात, काही फेस ट्रीटमेंट असतील, काही हेअर रिलेटेड ट्रीटमेंट असतील, तर या ट्रीटमेंटची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर
प्रॉडक्ट काही नवीन लॉन्च झालेले असतील तर ते यूज कसे करायचे, तर याबद्दलची ट्रीटमेंट आणि त्या प्रॉडक्टची संपूर्ण माहिती तुमच्या स्टाफला असणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. कारण तुमचा जो बिझनेस ग्रो होण्यासाठी स्टाफचा खूप मोठा हात असतो. त्यामुळे तुमच्या स्टाफला जर तुम्ही स्किल सगळ्या शिकवल्यात किंवा नवीन काही गोष्टी ज्या ॲडिशनल आलेल्या असतील त्यांच्याबद्दलची ट्रेनिंग जर तुम्ही ॲज अ ब्युटिशियन म्हणून किंवा ओनर म्हणून जर देत राहिलात तर याने काय होणार आहे, तुमचा जो बिझनेस आहे हा ग्रो होण्यासाठी खूप मदत मिळणार आहे. आणि ते जे एम्प्लॉई आहे त्यांनासुद्धा नवीन काही ज्या ट्रीटमेंट शिकायला मिळणार आहेत, प्रॉडक्टची माहिती मिळणार आहे. त्यामुळे ते सुद्धा खूप एकदम छान आणि प्रोफेशनल पद्धतीने त्या तुमच्या सलूनमध्ये काम करण्यासाठी सज्ज होऊ शकतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुमचा स्टाफ हा नेहमी स्किलफुल आणि प्रोफेशनल असणं खूप गरजेचं असतं. अर्धवट नॉलेजमुळे नेहमी नुकसान होतं. म्हणून तुमच्या स्टाफला संपूर्ण ट्रीटमेंटची माहिती, नवीन काही ट्रीटमेंट आले असतील तर त्याची माहिती देणं आणि नवीन काही प्रॉडक्ट लॉन्च झालेले असतील तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणं हे तुमचं एक बिझनेस ओनर म्हणून, एक ब्युटिशियन म्हणून पहिलं काम आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, ट्रेनिंग द्यायचीच आहे तुमच्या स्टाफला. आणि त्याचबरोबर तुम्हाला महिन्यातून एकदा किंवा तुम्ही एक दिवस वीकमधला ठरवू शकता. त्या वीकच्या त्या दिवशी तुम्ही आठवड्याच्या एक दिवशी तुम्ही तुमच्या स्टाफबरोबर मीटिंग ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्या स्टाफचे काही प्रॉब्लेम आहेत का, किंवा मग त्या स्टाफला आणखीन कुठल्या पद्धतीची सर्विस तुमच्या ब्युटी पार्लरमध्ये जास्त त्या सर्विसची मागणी आहे, तर त्या प्रकारची सर्विस शिकण्याची आवड आहे का, मग तशा पद्धतीचं तुम्ही ट्रेनिंग तुमच्या स्टाफला तुमच्याकडून प्रोव्हाइड करून देऊ शकता. आणि जर काही नवीन प्रॉडक्ट आले असतील तुम्हाला माहीत नसतील, जर ते स्टाफ थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचले तरीसुद्धा तुम्ही ते तुमच्या जे काही आहे स्टाफ त्यांना तुम्ही ती सर्विस प्रोव्हाइड करू शकता. म्हणजे काय, जर तुम्हाला त्या गोष्टी माहीत असतील तर तुम्ही त्या मीटिंगमध्ये डिस्कस करू शकता. म्हणजेच तुमचं पहिलं काम आहे की तुमच्या स्टाफला नॉलेजेबल बनवणं आणि जास्तीत जास्त जर काही नवीन माहिती आलेली असेल तर त्यांना प्रोव्हाइड करणं, त्यांना ट्रेनिंग देणं. जर ते स्वतः ट्रेन असतील तर तुमचा बिझनेस ग्रो होण्यासाठी त्यांचा खूप हातभार लागणार आहे आणि तुमचा बिझनेससुद्धा सक्सेस होण्यासाठी खूप मदत होणार आहे. त्याचबरोबर तुमची इन्कमसुद्धा वाढणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, अपसेल आणि क्रॉस सेल सर्व्हिसेसमध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. नेक्स्ट पॉईंट आहे क्रिएट पॅकेजेस अँड स्पेशल ऑफर्स. यामध्ये लक्षात ठेवा की काही तुम्हाला पॅकेजेस क्रिएट करणं खूप गरजेचं असतं. त्या पण विशेष सवलतीच्या दरामध्ये जर तुम्ही काही पॅकेजेस क्रिएट केले तुमच्या सर्व्हिसेसमध्ये किंवा तुमच्या ब्युटी पार्लर सलूनमध्ये ज्या प्राईजला ती सर्विस आहे त्याप्रमाणे जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस बनवले आणि काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशल ऑफर्स जर क्लायंटला तुम्ही दिल्या, स्पेशल डिस्काउंट्स जर दिले, म्हणजे स्पेशल ऑफर्स जसं की काही दिवाळी असेल तर त्यावेळेला तुम्ही काही स्पेशल ऑफर्स देऊ शकता, त्याच्यावरती तुम्ही डिस्काउंट देऊ शकता. किंवा मग क्लायंट आहेत, क्लायंटचा बर्थडे असेल तर ज्या वेळेला आपण अगोदर पाहिलेलं आहे की आपण काय करतो, CRM टूलमध्ये त्या क्लायंटची संपूर्ण माहिती ठेवत असतो, म्हणजे व्हॉट्सअप नंबर, त्यांची डेट ऑफ बर्थ. आणि तुम्ही काय करू शकता की त्यांच्या बड्डेच्या दिवशी तुम्ही त्यांना एक छान प्रकारचं पॅकेज क्रिएट करून देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही त्यांना एक बड्डे गिफ्ट म्हणून त्यांना डिस्काउंट करून ते पॅकेज बनवून देऊ शकता स्वतः वेगवेगळ्या सर्व्हिसेसचं. यामुळे काय होणार आहे की त्यांना बड्डेच्या दिवशीसुद्धा एक छान प्रकारची ऑफर जर तुम्ही केली तर ते खूप इम्प्रेस होणार आहेत. त्याचबरोबर आणि तुमच्या सलूनमध्ये येण्यासाठी ते इतरांनाही एन्करेज करू शकतात. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या क्लायंटला नेहमी खुश ठेवणं, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या ऑफर देणं हे तुमचं एक ब्युटिशियन म्हणून काम आहे. मग त्यामध्ये त्यांचा बर्थडे असेल किंवा मग कुठलेही जे फेस्टिवल्स असतात तर त्या फेस्टिवलला तुम्ही काय करू शकता,
अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस बनवू शकता, स्पेशल ऑफर्स तुम्ही क्रिएट करू शकता आणि स्पेशल डिस्काउंट देऊन त्या असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्यांना तुमच्या सलूनमध्ये येण्यासाठी एन्करेज करू शकता. आणि त्याचबरोबर यामुळे काय होणार आहे की तुमचे नवीन नवीन क्लायंट तुमच्या ब्युटी पार्लरशी जोडले जाणार आहे आणि तुमच्याबद्दल त्यांचा विश्वाससुद्धा वाढणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की हे पॅकेजेस आणि स्पेशल ऑफर्स हे नेहमी युनिक आणि वेगवेगळे असणेसुद्धा गरजेचं आहे. जे पॅकेज जर नेहमी 12 महिन्यासाठी एक असे पॅकेजेस बनवून ठेवू शकता की क्लायंट चूजी असतात की काहींना एक पर्टिक्युलर प्रकारचेच पॅकेज आवडते, तर तशा प्रकारे सुद्धा तुम्ही एक वर्षभरासाठी पॅकेजेस वेगवेगळे बनवून ठेवू शकता किंवा फेस्टिव्ह सीजनसाठी तुम्ही नवीन पद्धतीने क्रिएट करू शकता, काही नवीन सर्व्हिसेस ॲड करू शकता आणि अशा पद्धतीने स्पेशल ऑफर्स तयार करून एकमेकांच्या सर्व्हिसेस कंबाईन करून स्पेशल ऑफर तुम्ही तुमच्या क्लायंटला देऊ शकता आणि याने सुद्धा तुमचे क्लायंट वाढणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे फोकस ऑन कस्टमर एक्सपिरियन्स. म्हणजेच काय तर कस्टमर, क्लायंट किंवा ग्राहक आपण म्हणतो, तर यांच्या अनुभवावर लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे काय तर तुमच्या सलूनमध्ये किंवा ब्युटी पार्लरमध्ये जर क्लायंट आले तर तेथील म्हणजे जो काही ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे वातावरण आहे तुमच्या सलूनमधलं, ते एकदम प्लीजंट असणं गरजेचं आहे आणि ते क्लायंट तुमच्या ब्युटी पार्लरमध्ये आल्यावर कम्फर्टेबल फील त्यांना झालं पाहिजे, आरामदायक वाटलं पाहिजे, प्लीजंट वाटलं पाहिजे. म्हणजेच काय आनंददायी वातावरण असणं आणि ठेवणं हे गरजेचं असतं. तसेच क्लायंटच्या एकंदर म्हणजे फॅक्टर्ससाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यांना बेस्ट अनुभव येण्यासाठी नेहमी तुमच्या सलूनला तुम्ही क्लीन ठेवणं, तिथे एकदम छान म्युझिक प्ले होत राहणं, डेकोर करणं तुमच्या सलूनला, म्हणजे थोडीफार छान पद्धतीची सजावट करणं. तर यांसारखे घटक जे आहेत, यामुळे काय होतं तुमच्या सलूनला, ब्युटी पार्लरला काय आहे एक छान लूक येतो आणि एकदम वातावरण हे आनंददायी होतं आणि यामुळे तुमचे क्लायंट वाढण्यासाठी आणि सलूनची ग्रोथ होण्यासाठी खूप हे फायदेमंद ठरतं. तर लक्षात ठेवा, नेहमी क्लायंटच्या कम्फर्टेबलचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यांना बेस्ट एक्सपिरियन्स मिळणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या ब्युटी पार्लरमधील सलूनचं वातावरण, ब्युटी पार्लरचं वातावरण हे एकदम पॉझिटिव्ह, कम्फर्टेबल, प्लीजंट असणं आणि क्लीन असणं, तिथे माइल्ड असे एकदम सॉफ्ट असे शांत म्युझिक असणे, डेकोरेशन असणे हे सुद्धा खूप गरजेचे असते. नेक्स्ट पॉईंट आहे कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट अँड डायव्हर्सिटी सर्व्हिसेस. तर यामध्ये काय असतं की तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा, एक ब्युटिशियन म्हणून किंवा तुम्ही ब्युटी पार्लरचा बिझनेस चालवताय, तर यासाठी तुम्हाला नेहमी लोकांशी जोडलं जाणं खूप गरजेचं असतं. यामध्ये तुम्ही लोकल इव्हेंट्स जे असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता, काही स्पॉन्सरशिप घेऊ शकता, चॅरिटी घेऊ शकता, म्हणजे स्थानिक काही कार्यक्रम असतील किंवा काही धर्मदाय उपक्रम असतील तर यामध्ये सहभागी होऊ शकता. यामुळे तुमच्या सलूनची लोकांना विजिबिलिटी इन्क्रीज होणार आहे. म्हणजे काय लोकांपर्यंत तुमचं सलून पोहोचणार आहे, कारण तुम्ही स्वतः अशा गोष्टींमध्ये सहभागी होताय. तुम्ही स्वतः लोकल इव्हेंट्समध्ये जाताय, स्पॉन्सरशिप घेताय, चॅरिटी करताय, काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहे. तर यामुळे काय होणार आहे, तुमच्या सलूनची विजिबिलिटी इन्क्रीज होणार आहे आणि तुम्ही लोकांशी जोडले जाणार आहात. आणि डायव्हर्सिटी सर्व्हिसेसमध्ये लक्षात ठेवा, म्हणजे नेहमी तुमच्या कामामध्ये विविधता असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त क्लायंट वाढण्यासाठी सर्व्हिसचा विस्तार करण्याचा विचार करणं गरजेचं असतं. यामध्ये तुम्ही स्पेशल काही सर्व्हिसेस आहेत, मोबाईलच्या सेवा उपलब्ध करून देऊ शकता, ट्रीटमेंट नवनवीन विशेष स्पेशल अशा काही ट्रीटमेंटचा समावेश करू शकता. तर या गोष्टींमुळे काय होणार आहे, तुम्ही लोकांपर्यंत जोडले जाणार आहात,
लोकांमध्ये तुमच्या सलूनची बिझनेसची विजिबिलिटी दिसणार आहे, म्हणजे तुमच्याबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, विजिबिलिटी इन्क्रीज होणार आहे आणि तुमच्याशी नवनवीन जे लोक आहेत ते जोडले जाणार आहे आणि तुमचा बिझनेस हा विस्तारण्यासाठी या सर्व गोष्टींचा तुम्हाला यूज करावा लागणार आहे. आणि नक्कीच जर तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार केलात आणि या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच 2024मध्ये तुमचा बिझनेस हा ग्रो होणार आहे. आणि एक बिझनेस सक्सेस होण्यासाठी हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. तर असेच नवनवीन पॉईंट्स आणि नवनवीन काही नॉलेज आहेत, कोर्सेस आहे, मी माझ्या ब्युटी पार्लरचे मी माझ्या या चॅनलमध्ये घेत असते. म्हणजेच ब्युटी पार्लर रिलेटेड बिझनेसबद्दल किंवा मग कोर्सेसबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या या चॅनलमध्ये पाहता येणार आहे, शिकता येणार आहे. हे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही हे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला हिट करायचं आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ